नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती विश्व या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता, हा ऊसाचा प्लॉट आहे 8632 आहे. पण अतिरिक्त थंडीमुळं आता जे थंडीची दाट लहर आलेली आहे, यामुळं ऊसाची काय अवस्था झाली आहे. ऊसावर तांबेराचा आपल्या अटॅक झालेला आहे आणि आता हल्ली सगळीकडेच तांबेरा यायला लागलेला आहे. ऊसाची पानं पिवळी पडलेली आहेत. तांबेरा आला की नंतर माव्याचा परिणाम होतो, प्रादुर्भाव होतो आणि ऊसाची वाढ खुंटते. परिणामी आपल्या एकरी जे उत्पादन निघणार आहे त्यावरती परिणाम होतो. तर याकरता आपण एक चांगलं बुरशीनाशक ऊसावर आपल्याला फवारा मारायचा आहे आणि त्याच्याबरोबर कीटकनाशक एक घ्यायचं आहे. आणि दुसरं एक आणखी सोबतीला आपण एक त्याला टॉनिक म्हणून एक देणार आहोत. तर ते ऊसाच्या पानं बघा कशी झाली आहेत. ही पानं पिवळसर तांबट रंगाची झालेली आहेत सगळी आणि सध्या ह्याची वाढ थांबलेली आहे. तर आपण ह्यावरती हे अशा प्रकारचा आपण स्प्रे घेतला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांनी थंडीच्या दिवसामध्ये तांबेऱ्यासाठी एकतरी स्प्रे बुरशीनाशकाचा घेणं गरजेचं आहे. तर आपण आता कोणती औषधं ह्यावरती फवारणार आहोत ते मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आपण आता औषध बनवायला घेत आहोत. तर आता पहिल्यांदा आपण हे बघू शकतो तुम्ही 200 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि हा 1 एकराचा प्लॉट आहे. 1 एकरासाठी आपण Z78 इंडोफिल नावाची पावडर आहे, Z78 ते आपण 500 ग्रॅम घेणार आहे. आणि हे इंडोफिल तुम्ही बघू शकता, हे Z78. तर ह्याचं पहिल्यांदा आपण द्रावण करणार आहोत Z78चं. आणि Z78 हे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे. त्याचा अर्थ की ज्या भागावर पडेल त्याच भागावर क्रिया करणार फक्त, ह्याला कॉन्टॅक्ट फंगीसाईड म्हणतात. आणि दुसरं जे आहे ते आपण आता ह्यामध्ये सिस्टमॅटिक फंगीसाईड वापरणार आहोत. सिस्टमॅटिक म्हणजे आंतरप्रवाही आपण हे मोर्स म्हणून आहे, मॉर्स. आणि हे पण ह्यामध्ये हे पण 250 ग्रॅम वापरणार आहोत. ह्या दोन्हीच्या संयोगानं आपल्या ऊसावरील तांबेरा पूर्णपणे नष्ट होणार आहे. आता हे आपलं औषध तयार झालेलं आहे. तर हे आपण औषध मिश्रण करून घ्यायचं आहे, योग्य प्रकारे नंतर हलवायचं आहे. आणि ह्यामध्ये दुसरे घटक आहेत. आता ह्यामध्ये आपण कीटकनाशक म्हणजे क्लोरिफायरोफॉस कीटकनाशक हे टाकणार आहोत. लिफम म्हणून आहे आणि यामध्ये क्लोरिफायरोफॉस 50% आहे. तर हे सुद्धा आपण ह्यासाठी 500 मिली वापरणार आहोत 200 लिटरला. त्यामुळं नंतर येणारे जे तांबे मावा वगैरे ह्या ज्या किडी आहेत किंवा बाकीचे जे ऊसाला कोणत्याही किडी आहेत त्यापासून आपलं ऊसाचं संरक्षण होणार आहे. तर अशा पद्धतीनं आता हे आपण लिफम हे यामध्ये 500 मिली टाकणार आहोत. नंतर सूक्ष्म मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणून ते मायक्रोजीएस आहे. तर हे मायक्रोजीएस एक आपण त्यामध्ये 500 मिली टाकणार आहोत 200 लिटरसाठी. आणि सगळ्याचं द्रावण करून आपण यावरती स्प्रे घेणार आहोत. आणि स्प्रे झाल्यानंतरही आपण एक आता व्हिडिओ बनवू. तर अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.